राम राम मंडळी. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा. सकाळ सकाळ देवाचं नाव घेतलं थोडं बरं वाटतं आणि घेत जा तुम्ही. हा, काही रोग येत नाही तुम्हाला. दिवसच चांगला जाणार अख्खा संध्याकाळी झोपेपर्यंत. काही कवाय ना, आपापल्या धर्मानुसार जातीनुसार कसंही म्हणा भाऊ, कोणाला बी हे करा, पण देवाचं नाव घ्या. आणि माणूस कसा दोरीत खेळतो. या जगामध्ये आज जी स्टोरी सांगायची ती थोडी वेगळ्या दाटणीची, वेगळ्या प्रकारची आणि अशा प्रकारची केस रिअरेस्ट ऑफ द रिअर. हा, अशा प्रकारची केस ती सांगणं गरजेचं होतं. विषय थोडा जुना जरी असला तरी आजही तशा प्रकारची परिस्थिती आहे. जावाई जावाई हा असा प्रकार आहे. आता जुनी माणसं म्हणतात जावाईची जात आणि हुलग्याचं शात. त्याला कशातही बी गोळा, त्याला अर्धा तोळा करा, त्याला जेवायला चांगलं घाला, काही करा, पण ती सालं ठिस करणार सासू सासऱ्याला. अशी एक समज आहे बा समाजात. अख्ख्या भारतात आणि महाराष्ट्रात असण्याचं काही कारणच नाही. महाराष्ट्रात पण आहे. तुम्ही सुद्धा कोणाच्या तरी जावाई होता आणि जावायला एक भूक असते. हा, कशाची माहिती आहे का? मानपान. हा, ही खतरनाक. थोडा जरी त्याचा 0.1% अपमान झाला तरी ती लगेच ठिस करणार असंही. आणि त्रास कोणाला देणार? पुरीला देणार. त्याच्यामुळं जावाई सुद्धा चांगला वाजून वाजून व्यवस्थित घ्या बा. ज्याला स्वाभिमान युगो हाय आहे ना, त्याचं काम नाही इथं. अशी ओळखा समाजातली. दिल्ली नोएडा या ठिकाणी ही घटना दुर्मिळ अशा स्वरूपाची आहे आणि बरीचशी आतली माहिती तुम्हाला कळणार आहे. पतीचं नाव आहे देवेंद्र शर्मा आणि पत्नीचं नाव आहे अनिता शर्मा. कसं दो जिस्म एक जान, दोघ जण पती पत्नी. जे काय असेल ते एका विचारांनी. त्याच्यामुळे त्यांचं प्रपंच साधारण 25-26 वर्ष टकाटकमध्ये चालला. मुली झाल्या दोन मुलींच्या ऑपरेशन करून टाकलं. का त्यांचा प्रश्न नाही, तुम्हाला काय करायची करून. त्याला नाही वाटलं पोरगा असा हवा. नंतर आता बरीचशी पोरं काय करतात, आई बापा बाहेर काढतात म्हातारपणी. असं बी आहे. असून द्या. एका मुलीचं नाव आहे प्रियंका, दुसरीचं नाव आहे दिव्या शर्मा. दोन्हीची लग्न झाल्यात. प्रियंका 2 मुलं आहेत तिला, आणि ती दिव्या जी छोटी मुलगी आहे तिला 1 मुलगा झालेला आहे. सगळ्या नांदत्यात. हे कुटुंब थोडं आर्थिक परिस्थिती वेगळ्या स्वरूपाचं आहे. आता आमच्या गावचा बाजार सोमवारचा असतो. सोमवारचा बाजार असला की गावात श्रीमंत आहेत, मध्यमवर्गीय आहेत, मजूर आहे, शेतकरी आहे, सगळ्या प्रकारचे लोक. निम्म्या तरी लोकांना एक संकट पडतं. कमीत कमी 500 रुपये बाजाराला पाहिजेत. पैसे तर नाहीत. मग कोणाचं दूध चालू डेअरीवाल्याला मागणार आतल्या हाताने, कोण जोडदाराकडून घेणार नसेल त्याला. आणि ज्याला आहे त्याला रोजच दिवाळी, त्याचा काही विषय नाही तुम्हाला सांगतो. उलट फक्त त्यांनी जागावा. त्यांनी ते का जामखेड केलं आणि त्यांनी का बाटली हातात घेतली, त्याचं फुटतच कार्यक्रम. ते आहे दन जागेवर आणणार आहे. तुम्ही जाऊन द्या गाडी, असा विषय. आता हिथं काय झालं, हे जे कुटुंब आहे देवेंद्र शर्माचं, ह्या कुटुंबात असा प्रश्न आहे की बा पैसा इतका आहे की काय करावं ती कळाना. किती श्रीमंत असतील बघा. 30-30, 40-40 लाख रुपये किमतीच्या नुसत्या गाड्या. हा, मोठे त्यांचं ब्रँड वेगळं असतात. त्यांच्यात वॉल्वो असती, कारमध्ये सांगतोय ऑडी असती, मर्सिडीज असती. माझी भाषा थोडी वेगळी आहे. त्या मर्सिडीजला मी वेगळं म्हणतो आणि विंगरी म्हणतो, तुम्हाला खरं सांगतो. आणि जी ऑडी आहे 4 असे चौकून एखाद्या गुंतलेलं, त्याला बांगडी म्हणतो. तुम्हाला कळायचं नाही आतलं, त्याच्या पाठीमागे लय कारण असतात. तर ही कुटुंब जाणून घेतलं की तुम्हाला स्टोरी कळली. सोन्यासारख्या वाढवलेल्या 2 पोरींचा याच्यात काय दोष नाही. त्याची लग्न करून दिलेली. नवराबाई मिठाड घट्ट एकदम. एका विचाराने निर्णय घेणार. त्यांचा प्रपंच लय भारी होतो. आणि बायकोला द्यायची कोलून आणि स्वतःच्या मनात ताड्या म्हणलं ना की त्याची वाट लागते. असं पण असतं. ज्याच्या घरची लक्ष्मी सुखी त्याचा कुटुंब सुखी, आणि लक्ष्मी दाव घेणार त्याच्या घरी. हा, तो बायकोला शिव्या देऊन जा, तुला चहा सुद्धा पाजणार नाही कोण बाहेर. असं असतं. ह्या चौघांनी जे बारका जो जावाई दिव्याचा नवरा, त्याचं नाव आहे वरुण अरोरा. आता साकटला साकट त्यांनी बघितलेले. ते बी तसंच प्रकारचं श्रीमंत, त्याच्या कंपन्या. आणि ही शर्मा वर्मा ही लोक आहेत ना,
ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी समजा IAS IPS अधिकारी बघा, आता महाराष्ट्राचं उदाहरण सांगतो. आपले IAS IPS अधिकारी नाही का, समजा वरिष्ठ अधिकारी असेल SP लेवलचे, त्याच्यापेक्षा वरचे, हे थोडं वेगळंच मराठी बोलतात, व्हर्बल म्हणतात त्याला. त्याचं कारण म्हणजे ही बाहेरची लोक असतात, मग त्याच्या शिक्षणामुळे त्यांची पोस्टिंग झालेली असते तिथं. हा, ही थोडंसं आपलं मराठी माणसाचं गबाळ वर जायला पाहिजे असं मला लय मनापासून वाटतं. पण आपले कॉन्स्टेबल, आपले PSI हे आपले कचून आहेत. वरच्या लेवलचं शिक्षण घेतलं पाहिजे. बिहारची बऱ्याच अंशी, बिहार उत्तर प्रदेशची मुलं हाय क्लास शिक्षण घेतात. हा, आणि आपल्याला पहिलीपासूनच टाकलं वर्गात. गुरुजी म्हणला, कुठला अधिकारी आला, शिक्षण अधिकारी म्हणला, बाळा तुला काय व्हायचं, त्या पोरांनी म्हणायचं डॉक्टर व्हायचं आणि इंजिनियर व्हायचं. ह्याला तिसरा शब्दच माहिती नाही, आणि त्यातलं एकही डॉक्टर इंजिनियर होत नाही. ध्यानात ठेवा, डॉक्टर बनायला लागतं 2-2.5 कोटी. हा, मग इथं येऊन परत 2 कोटीचं हॉस्पिटल झालं 5 कोटी. मग ते किती पटीत लुटावं लागतं लोकांना, तेव्हा ते 5 कोटी वसूल व्हायचं. ती लय लाखलं पडी, तुम्हाला कळायचं नाही. हे असंच जग आहे. मग ती डॉक्टर, इंजिनियर, शिक्षक व्हायचं, ही ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे. ती लोक हुशार. ह्यांचा जो जावाई आहे कंपन्याचा, इंडस्ट्रियलिस्ट, ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना काही स्पेअर पार्ट सप्लाय करायचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडं, परफेक्ट कामावर लक्ष. हा, आणि एक बिंगरी होती, एक बिंगरी वडिलांची होती, म्हणजे मर्सिडीज आणि ऑडी याला स्वतःला. आणि त्यांचा रबाब वेगळा, ते सूट बूट लेन अमकं तमकं मोजकं खाणं. आपल्या आता आखाडात बघा, हागवणी बसली काय काय लोक, मरणाच्या भाकरी चुरूचूर पार इथपर्यंत वागाळी होतं आणि त्यात काय काय. तसं त्यांचं नसतं. ते काजू बदाम पिस्ता, सुके अंजीर आणि बरेचसे असे ड्रायफ्रूट असतात, त्याचं एकत्रित मिश्रण त्याच्याकडे असतं. ती 2-4 चमचे खाल्ले तर तेवढं म्हणजे नैसर्गिक स्रोत असतो जीवनसत्वाचा. त्यांचं ते असं काच काटून खात नाही, ती कुठं बी असं वडापावन भजी खात नाही. त्यांचं वेगळंच कार्यक्रम राहतो, असू द्या. पण माल कुठीतच त्यांच्याकडं, हा विषय नाही काय. ती 90 जरी भरली कावा तरी तरी एकदम सायलेन्स वातावरण. मी लय सगळं अनुभवलेलं आहे तुम्हाला सांगतो. वेटर सुद्धा तोंड दिसत नाही लवकर, अशा अंधारात बसतात, मेणबत्ती लावून बसणार, अत्यंत शांतपणे, सिपसिपणे. आपल्याकडं आमचा एक पाहुणा आहे तुम्हाला सांगतो, JCBचा मालक आहे. ती जर पियाला बसलं तर त्या बाटलीत होती, तर बाटली अशी कडा वाजते, एवढं काना दूषित. हे असं, ह्याला म्हणतात शिक्षण कमी, चालायचं असून द्या. सायलन्स अशी लोक, ह्याच्यातला तो वरून आरोरा. आणि डोक्यात गणित, त्यांची गणित वेगळी असतात, आपली गणित वेगळी असतात. आईला शिक्षक बदललं, ही मास्तरी नवीन आली काय, आईला पिसले भारी बा, ही आपली गणित. त्यांच्या डोक्यात ते नसतं. ह्या मंत्र्याकडून कुठून सेटिंग लावा आणि ह्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मिळलं पाहिजे, किती पैशात आपली कामं होत्या, इन्व्हेस्टमेंट किती केली पाहिजे, कामगारांचे पगार थकले नाही पाहिजेत, कुठेची गणित, कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, ही कुठं लँडमध्ये जमीन घेतली पाहिजे, कुठं फ्लॅट घेतले पाहिजेत, असा प्रकार असतो. पैशाला पैसा खेचतो, ते हुशार लोक राहतात. ह्यातला तो वरून आरोरा. 100-200 कोटीचा मालक, तो सासरा 100-200 कोटीचा मालक. त्याची जी बायको आहे दिव्या, ही दिव्या, सगळं व्यवस्थित चाललं होतं. ह्या वरूनला आई वडील होते, सगळं होतं. विषय असा झाला की ह्या वरूनचे जे वडील आहेत, हे अचानक छातीत दुखायला कळ आल्याने हृदयविकाराच्या झटक्याने वारले. बरं का, आता सगळे, माणूस गेल्यावर गेल्या एकदा, किती संपत्ती असो, पैसा असो. आता आमचा जो एरिया आहे ना, जवळपास तुम्हाला तो, म्हणजे मला एखादा राजकारणी वारल्यामुळे फार कमी दुःख होतं, तरी एक राजकारणी तुम्हाला सांगतो, तो वारल्यामुळे मला स्वतःला दुःख झालं. माणूस लय राजा होता. आमच्या भागात त्या माणसाची माहिती ज्याला त्याला असते. आमच्या शेजारी तालुका आहे दौंड, आणि सुभाष अण्णा कुल म्हणून राजकारणी होते, आमदार होते. त्या व्यक्तीचं वैशिष्ट्य असून दे असं होतं की ते त्यांच्या गाडी ड्रायव्हर असायचा, ते चालले ना, मग समजा पुण्याहून येत असून द्या, कुठून येत असून द्या, आपल्या गावातलं किंवा ओळखीचं किंवा कुणी हात केला ना, त्या काळात त्यांच्याकडे सफारीसारख्या गाड्या, आमदार लेवलचा माणूस, ते घ्यायचे लोकांना सोडायचे. म्हणजे अजूनही त्यांची आठवण काढली. आता दौंड तालुक्यातलं कोण असलं कमेंट करा, सुभाषांना माणूस एक व्यक्ती म्हणून कसा होता माणूस, लय राजा माणूस, असा विषय. आत्ताचे जे आमदार फिमदार आहेत ना बाकीचे काही, हे त्यांच्या गाद्या बिद्या खराब होत्या बा, काय त्यांना काय वाटतं पण ठाब येत नाही. हा, काही अवलादीत असे आहेत की गरून निथालीत काचा वर घेतात,
गेली बोसाड्या दुनिया तिकडे तिकडे. फक्त मताच्या वेळेस पार पायाला सुजुस्तवर लोकांच्या पाया पाडणार. ह्यांना ओळखलं पाहिजे. ह्या लोकांचा दोष नाही, ह्या लोक येड्या भोकाची आहे. तुम्हाला काय सांगू तुम्हाला. हा, ही गबाळ जवळ सुधरत नाही ना तोपर्यंत आपल्या बोकांडी बसून ही कानात मुतल्याशिवाय राहणार नाहीत लोक. ही वस्तुस्थिती. आणि ते कुठल्या पक्षाचे, सगळे पक्ष एकच असतात त्याबद्दल वाद नाही, पण ही गबाळ सुधारलं पाहिजे. गबाळ 5,000 वर्षापासून त्याला गुलामगिरीची सवय लागली. जीन्समध्ये गुलामगिरी, आपल्या जीन्समध्ये रक्ताच्या आत. चाटुगिरी ही मनापासून आवडते आपल्याला. आजही बरेच चाटू आहेत, मरायला तयार आहेत चाटुगिरी करणारे. अशी लोक आहेत. बूट चाटण्यात धन्यता समजतात स्वतःला, स्वाभिमान विकून. हा, एखाद्या कार्यकर्त्याला जर म्हणलं ना, आणि राजकीय नेते भेट्यांना कुणाच्या घरी नेऊ नका बरं का, कार्यकर्त्यांना सांगून ठेवतोय. हा, चुकून तुमची जर बायको बिकुले देखणी असते, तुमचा कार्यक्रमच लागला म्हणायचा. मला लय माहिती आहे पण बोलता येत नाही. काय करतात, उद्या स्टोरी सांगायला मी पाहिजे ना. लय लोकांचं लय माहिती आहे मला, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. वरुण अरोरा सगळे व्यवस्थित. वरुण अरोराचे वडील वारले. हा, सुभाषांना नकल होते, त्यांचा पण असा अटॅकने मृत्यू झाला अचानक. म्हणजे हे ध्यानात ठेवा. एकदा कसं आहे, वर्षात बोलवणार ते सुट्टी नाही. माणूस किती चांगला असो वाईट असो, पण अटॅक हा फार भयंकर, म्हणजे चान्सच देत नाही माणसाला. हृदयविकार झटका म्हणल्यावर. हा वरुण अरोराचे वडील गेल्यानंतर दुःखाची काळ. वडिलांच्या फार जीव होता त्याचा, त्याच्या आईचा. सगळं घरातला करता माणूस गेला, पोरका झाला पोरगा. मग त्यांनी त्यांचे ते विधी, तुमचे 10 असन 13 असन, सगळं कसं व्यवस्थित पार पाडलं. तरी पण त्या आईला विचारायचं, आई आपल्याकडून काही चुकलं तर नाही ना, काकस्पर्श झालाय, सगळं झालंय, आपल्याकडून राहिलं तर नाही ना. मग अजून एक आतली गोष्ट तुम्हाला सांगतो. मला ही स्टोरी सोडून बाकी सांगायला कधी कधी लय आवडतं बरं का. हे जे हाय फाय श्रीमंत लोक आहे का, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणाला सांगू नका. ही बऱ्याच वेळा बुवा बाबा, कुठं सिद्ध पुरुष, कुठं काय, ती कुठं तरी कनेक्ट असतात, जोडल्या असतात, आणि तिकडून आदेश आला की हे कार्यक्रम करतात. ध्यानात ठेवा. आता हे असं करू, हे कंपनीचं तोंड कुणीकड, हे ते, ही आतली दुनिया आहे. पण त्यांना हे माहीत नाही, रिअल 5% आहेत फक्त. त्यांना पैशाची हाव नाही, काय नाही, काय नाही. पण 95% निवळ ते पैसा देईन, दे मला सोनं, हिनतीन, हाय फाय गाड्या द्या, दुनियादारी, अशी लय आहेत. टाकाटाकीवाली लय बुवा बाबा आहेत. आणि आता ही खराचं प्रकरण झाल्यापासून तर पार आंडाळ्यास बाकीचे सगळे बुवा महाराष्ट्रातले. हा, गप नको बुवा, गपाचा काळ वाईट आहे बुवा. हा, या असं आहे जगाचं. या जगामध्ये जितकं बुवाबाजी इझी विकली जाते, तिथं गावरान ज्वारी सुद्धा विकली जात नाही, असं माझं मत आहे. म्हणजे विषय तो आहे ग नाही, पण जे चांगलं शास्त्र होतं किंवा जे खरं त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, ते तर उपाशीच राहिले बुवा. आणि लोक ही 1-2 कोटीच्या गाडीत फिरणारे, आणि सेवक भक्तन भक्तिनी दुनियादार यांच्या ओळख्यात गुंतली बा बरीचशी. हा सुद्धा त्याचे वडील, ह्या वरुण अरोराचे वरुण, हे सुद्धा एका ज्योतिषाकड किंवा एखाद्या पुजाऱ्याकड किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाकडे काही समजा, पण त्या ठिकाणी जायचे विषय दिल्लीचा आहे. तिथं गेले बा हे, म्हणले महाराज, वडील गेले तर अटॅकने असं तसं, पण त्यांना अजून जगायचं, अचानकच गेले व असं झालं हे तसं, तर अजून 30-40 वर्ष नक्की जगले असते, हे ते तळतळ व्यक्त केली. ते जरा तो माणूस होता, तो त्याला कळण्यातला होता. तो म्हणला गेले नाहीत, ते परत येणार आहे. त्यांना अजून नातवंड खेळायची होती, नातवंडाचं लग्न पाहायचं होतं, बरं त्यांच्या इच्छा पुरं आल्यात. त्यांचा आत्मा काही मुक्त झालेला नाही, ते काय दुसऱ्या ह्याला गेले नाही, ते परत फिरून येणार आहे आणि तुझ्या मुलाच्या रूपाने येणार आहेत. म्हणला माझी जी बायको आहे दिव्या, तिला ऑलरेडी एक मुलगी आहे, आणि मी चान्स घेतो, मग येतील. म्हणलं येतील ना, काळजी करू. आणि ते खून घेऊन सुद्धा येतील, काही जन्म खून असतात अंगावर अमकं तमकं. ही दोघं खुश होऊन घरी आली. शेल्या ह्याला काही सांगावं लागत नाही अशा टायमाला. ते दिव्याला म्हणला माझे पप्पा परत येणार आहेत, आपल्याला परत एक मुलगा होणार आहे, असं तसं. आता तिला एक मुलगी आणि एक मुलगा ऑलरेडी होता, आणि तिच्या आईबापाची तिची स्वतःची इच्छा नव्हती की तिसरं मूल होऊन देण्याची. लक्षात घ्या, विषय थोडा खटकी होती इथं. त्याला आधी 2 मुलं होती, आणि तिसरं हा ठेवायचं म्हणतं का वडील येणार आहेत त्या रूपाने, असं त्याचं म्हणणं. मग ती सुरुवातीला त्यांचं ऐकलं काय नाही म्हणली थांबा. मग हॅलो मम्मी,
मम्मीचं नाव आहे अनिता शर्मा. हॅलो पप्पा देवेंद्र शर्मा. आणि एक बहीण आहे, हॅलो दीदी प्रियंका शर्मा. घरच्यानं सांगितलं. ते चान्स घ्यायचा म्हणतात तिसऱ्यांदा, आणि माझी तर काही इच्छा नाही. आणि मग आई आई हे तुम्हाला माहिती आहे कशी आहेत ती, म्हणजे सह्या वरूनची सासू, वयानुसार ह्याच्यानुसार काही गरज नाही तिसरं होऊन देण्याची. माझ्या मुलीला काय मारून टाकता का? जग काय पहिल्यासारखं राहिलं का? 8-10 मुलं जलामली तरी काय होत नाही, तसं नाही. आणि ते त्यात तथ्य पण आहे. एखादी स्त्री ज्या वेळेस एका मुलाला जन्म देते, तिच्या शरीरातले असे काही काय म्हणतात त्याला, जीवनसत्व म्हणा किंवा इतकी ताकद शक्ती निघून जाते की तिने 10 वर्ष नुसतं काजू बदाम खाल्लं तरी तिला मिळत नाही. ही वस्तुस्थिती आता तर सगळे सिजरच होत्यात, तुम्हाला माहिती. म्हणजे नाजूक झालं जग सगळं, पहिल्यासारखं नव्हतं. पहिली 10 व्हायची, 8 व्हायची, 12 व्हायची, 2-4 मारायची, काही जगायची, असं असतं. हा, मला स्वतःला 7 मावश्या आणि 3 मामा, 10 जणांचं कुटुंब होतं. असं आहे. आणि मात्र ठोकून 90-95 वर्ष जगली जुनी काळ लोक. पण बाज्या बिज्या खायची, त्या तेलबिल कशाचं तेल पहिलं काय नव्हती मिळत ना. चतुराबाई नाव आमच्या आजीचं, म्हणजे आईची आई. म्हणजे अशी पहिले लोक. आता हिथं कशी परिस्थिती आहे का काय? अजिबात नाही. घरून फुलवर तू विरोध कर, होऊन देऊ नको. आता याचा बाप जन्माला यायचा म्हणलं, तुम्हाला वाटतं का हे थांबन का? शिवाय 8 वाजता लाईटी बंद करून बेडवर तयार राहणार रेडी पोझिशन मध्ये का? वडील जन्माला येणार आहेत परत. आणि हिचं तर फिट ठरलेलं, होऊन देऊ नको. आता हे झाला का म्हणजे कोचाळा, हा गंजराडा झाला बा ह्यो. मग नवरा शेवटी ते काय ऐकत नव्हता. कुठलं गोळी खायची नाही, कुठलं प्रिकॉशन घ्यायचं नाही, हे नाही ते नाही. राहिली बा, चुकली पाळी, राहिली गरोदर. गरोदर राहिले म्हणल्यावर तिने सांगितलं आता महिना 2 महिना की मम्मी ते काय ऐकत नाहीत आणि मला तिसरं मूल राहिलंय असं तसं. आता हे जावाई मुळात असा होता की त्यांचं लय पटत नव्हतं, जाणं येणं नव्हतं, तुम्हाला सांगतो. हा, जावाई थोडा अलिप्तच होता, तेवढ्या पुरतं तेवढं. पण तो काय लय येत नव्हता, काय त्याला खटकी झाली असेल. आपले सुद्धा बरेचसे जण रागावलेले आहेत का? तर बोकडाचं बाकडाचं मटण आणत नाही, कोंबडी गावरान कापत नाही, 50 वाणी ती चिकाट वांगाळवानी माग चिकन आणि त्यातून घाली त्यात मला, असे म्हणून बरेच जावांनी सुद्धा सासरवडी सध्या सोडून दिलेली आहे. काहींना तर चपटी लागते त्याच्याबरोबर, आणले बाई मेवण्यानी. तिला आतले गणित तुम्हाला कळायचं नाही. काही तर आखाड निघून गेला, अधिक सामान निघून गेला, तरी अर्धा तोळा केला नाही म्हणून सासरवडी सोडून दिलेली. बस वस्तुस्थिती सांगतो. ही तर काय झालंय आता, शिरांचं झाले बा खटकी. मग सासू तुम्हाला माहिती खतरनाक कामाचं, ज्या पुरीच्या डोक्यात येत नाही ती सासूच्या येतं. म्हणली काय म्हण नको बाई, तू मला काय करायची मी बरोबर करते, तू फक्त वाद घालू नको पाहुण्यासंग, काय नको, तू व्यवस्थित राहा. आणि 1-2 महिने झाले की आपलं माहेराला ते म्हणून 1-2-3 दिवस येऊन जा. चालतंय म्हणली मम्मी. आता ती पोरगी तिचीच जेरॉक्सच असते ती. हा, बरोबर. मग त्यांचं सगळं सारखं असतं, ध्यानात ठेवा. ती ऐकायचं, आईने सांगायचं. आणि आईने सांगून पुरींचं हजारो कुटुंब आज ही आहेत, पुरी नांदत नाहीत, माहेरला आहेत तिकडं. असंही कोर्टात ते जावाई, हे आईच्या सांगण्यामुळे बरं का. म्हणजे एखाद्याचं नशीब भाऊ, ज्याला सासूच नाही, बिगर सासूची मिळाली ना, तुमचं लय नशीब भाऊ. एक वेळ नाही पैसा मिळाला तर चालेल, पण सासू मिळालेली पाहिजे, तेव्हा मग तुमचं प्रपंच होईल असं मला वाटतं. माझ्याकडले केसेस मला माहिती आहे कोणाचं काय खटकी. काय त्या डंगरीला गरज नसती लिकीच्या प्रपंचाला दुडबुड करायची. त्याला वलं कळाना, वाळलं कळाना, माझं लेकरू कायला झक मारायला लग्न करून दिलं का? मग ठेवायचं ना घरात तुझं लेकरू, ते लाकलं पुढे जाऊ द्या. ह्या घटनेमध्ये काही दिवस निघून गेलं. आली घरी आली माहेराला ही दिव्या. सासूने पाटकुनी अबॉर्शन केलं. हा, आणि नवऱ्याला 3-4 दिवसांनी सांगितलं, म्हणजे 8 दिवस रेस्ट, ती आजारी आहे. मला काय झालं असं, ह्यांना माहीतच नाही मॅटर झालेलं एवढा. अबॉर्शन केलं. त्या वरूनची अशी तळपायात गेली. त्याला असं वाटलं माझा बापच मारला बाई, यांना जगायचा अधिकार नाही. ती डिप्रेशनमध्ये गेलं. ती स्कॉच प्यायला लागलं. 26,000चा क्वार्टर, 26,000ची 4 खांबे असतात, 26,000ला. ब्ल्यू लेवल, ब्लॅक लेवल, अजून एक लेवल असते. कोणती तुम्ही मला सांगा. एक ब्ल्यू आहे, एक ब्लॅक आहे, आणि अजून एक तिसरी आहे. कमेंटमध्ये सांगा कुठली लेवल असते ती. खतरनाक, लय माग. ती प्यायला सुरुवात केली. नवरा मेल्यानंतर त्याची ती आई होती, ती डबल रडायला लागली. यांनी अबॉर्शन केलं, ते येणार होते आणि ते मला त्यांनी असं केलं तसं केलं. याच्या डोक्यात अशी खटकी, मानला याला ठेवीतच नाही. तारीख उजाडली 4 मे 2021. या दिवशी
संध्याकाळी रविवार होता, संध्याकाळी ते गेला बा. ते ॲबॉर्शन झालेलं 1 महिना 1.5 महिना झाला, तोवर त्यांनी एक पॉयझन आहे, एक विष आहे. ते असं आहे, त्याचं नाव सांगत नाही का, तर टुरी सांगितले 8-15 दिवसांनी बरोबर माणसं मारायला सुरुवात होतात महाराष्ट्रामध्ये. ते क्राईम जे सांगतात त्यांचे लक्षात घ्या, कुठल्याही औषधाचं नाव डिक्लेअर करायचं नाही. कायदेशीर गुन्हा तर आहेच तो, पण लोक तितकी सोपी नाहीत महाराज, लोक लगेच प्रयोग करायला बसल्यात. एक असं विषय सध्या सरकारने बॅन केलंय, पण इंडस्ट्रीयल उद्योगासाठी त्याचा वापर होतो. परफेक्ट लायसन बिसन असेल त्याला ते दिलं जातं. त्याला रंग नाही, गंध नाही, चव नाही, काय नाही, काय नाही, पावडर असते. शिवाय ते लय महाग बी नाही बघा. आता मग ते जर पोटात गेलं तर 90 दिवसाच्या आत माणूस खलास. मग ते जे ऑर्गन ते डॅमेज होऊन खलास. एवढा खतरनाक कार्यक्रम आहे ते. म्हणजे असं विषय. आणि आता इथं नाही मिळत, पण नेपाळमध्ये मिळते, श्रीलंकेत. आपली तिकडे जाऊन आणाय बसल्या, त्याच्यामुळे काही विषच नाव सांगत नाही. अशा प्रकारचं विष त्यांचं चौकशी केली म्हणले ते मिळत नाही. ते ज्यांना मिळतं त्या कंपनीचं त्यांनी पैसा होता भरपूर, रजिस्ट्रिंग केलं, परवानग्या काढल्या, हा पैसा फेकायला किती बी बंडल, त्याला काय ते पैशावाला माणूस. त्या कंपनीच्या थ्रू ते मिळवलं 25 ग्रॅम. ह्या 25 ग्रॅम मीठ त्यांनी प्लॅस्टिकची पिशवी घेतली, त्याच्यात 25 ग्रॅम मीठ टाकलं, ते आपलं विष टाकलं, आणि 3-3.5 किलो, 3 किलोच्या आसपास एक नंबर कट केलेले मासे त्याच्यात टाकले. शर्मा वर्मा मासे बी खात्यात, कळून घ्या. ती टाकलं त्याच्यात, पाण्यात थोडं पाणी टाकलं, ती सगळं त्याच्या माशाच्या त्या ह्याच्या मांसामध्ये ती जिरलं गेलं सगळं. आणि ती पिशवी घेतली आणि आला सासरवाडीत. म्हणला मच्छी का, मी जेवण करून आलेलो आहे आणि तुम्ही जेवा. साला ह्याला वाटलं गोडीत बोलला सगळं, काय नाही, बायकोला बोलला, सगळ्यांना बोलला, ओके. म्हणला ती 2 पोरं त्याची लागली मागं. म्हणला चला तुम्हाला काहीतरी शॉपिंग करून आणतो, तुम्हाला काहीतरी खायला नाही तर चला तुम्ही आईस्क्रीम पार्लर नेतो. पोरं स्वतःची घेऊन गेला. बायको गेली, सगळी गेली. त्या डोक्यात नव्हतं काय, त्या डोक्यात खटकी, माझा बाप मारला. ती मासं यांनी सगळं मस्तपैकी कडक म्हणा कसं म्हणा फ्राय करून हाणलं. तर त्या रात्री पाठपासून झालं चालू. सगळ्यात आधी उखडली असेल त्याची बायको. ह्यांना 3 किलो काही सरलं नाहीत. वाचलं कोण, जी थोरली मुलगी होती, तिचं नाव प्रियंका शर्मा, तिची 2 मुलं ती झोपलेली होती, आणि नको काटा नड्यात घुसून त्यांना घातलंच नाही, वाचली बिचारी. सासू वारली 6-7 दिवसात. देवेंद्र शर्मा वारला. त्याच्यानंतर प्रियंका वारली आणि दिव्या वारली. 4 गेले आणि 5वे बी गेले. कोण माहिती का, कामवाली होती आणि तिचं नाव अनुपास्वान, ती पण वारली, ती बाई पण. कारण शिल्लक राहिलेलं, सकाळ काय मोठी लोक शिळं खात नाही, बाई जा चांगले आहेत मच्छी. तिचा कार्यक्रम झाला. नशीब तिने घर नाही नेलं त्याच्या. 5 खलास. साधारण 19 दिवसात 5 लोक गेली. ICU मध्ये, हायफाय हॉस्पिटल, लाख रुपये, 5 लाख रुपये रोजचं त्यांचं ते ICUचं भाडं, ते सुद्धा कोणी वाचू शकलं नाही. इतकं खतरनाक विषय ते, ध्यानात ठेवा. आणि निर्मिती त्याची आपल्याला आपण काय विकसित देत नव्हतं बी, नाही बी होणार तर अजिबातच नाही. ही अमेरिकेची देण आहे. तिथून बऱ्याच असा कार्यक्रम येतोय. हे करतात ना भाजीपाला औषधं, मला अमेरिकन प्रोडक्ट आहेत. गॅस पाहिजे तर इतकं खतरनाक आहे. आळी वांग्याच्या आतमध्ये असू द्या, ते गॅस तयार होतो, आतल्या आतच मरून तोंड असून जाते. ती फुलाच्या आतल्या आळीची अंडी मरून जातात. इतके खतरनाक गॅस पॉयझन विकसित केली तर अमेरिकेने. करून द्या, त्यांचाच प्रकार होता. पण आता बियाणे इंडस्ट्रियल वापर चालू आहे. गेले सगळे. मग पोलिसने बरोबर कार्यक्रम राबवला. कसे गेले, काय गेले, एवढं ही कुटुंब अख्खं झोपलेलं. एक टेस्ट आहे, त्या टेस्टला म्हणतात हाय बॉडी मेटल टेस्ट. ती करायला कुणाला काही शंका असेल, कुणी जर सारखं दुखत असेल बायकोचं अन्न-पाणी खाण्यामुळे, तर करा तुम्ही सुद्धा. हाय बॉडी मेटल टेस्ट म्हणून एक टेस्ट असते. त्यात रक्तात कुठला कुठला विषारी घटक बाहेर येतोय का हे टेस्ट केलं जातं, लक्षात घ्या. मग ती केल्यानंतर ते सापडलं विष. ते विषाचं नाव तुझ्या तोंडात येते सारखं, माया पण मी सांगत नाही. ती सापडलं, त्याचा अंश सापडला, त्याचं रिसर्च सर्टिफिकेट, शिक्का बिक्का अमकं. पोलिसांचा प्रश्न पडला की हे टाकलं कुणी, हे नेमका काय विषय.
कोणी आणलं मासं, काय काय झालं होतं, काय झालं होतं, सगळं सगळं जावे कशाला आलता, बारकल्या पोरांचा बाब घेतले. पोलिसला कळलं ह्याच्यात ह्या वरूनचा हात आहे. त्यांनी इतका काय स्टाईलमध्ये एवढा मोठा माणूस उचलायचा म्हणलं लेवरपर्यंत फोन लागतात बरं का, वॉरंट सुद्धा लागतं. हा, कारण त्या माणसाच्या फोनवर वकिलांची फौज हजर होते. तुम्ही हात लावू शकत नाही माझ्या आशेला, तुम्ही कायदेशीर वॉरंट दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, लय लागलं. त्याला हात घालायचा म्हणल्यावर ते वरून सिस्टीम राबली गेली. वर फोन झाली, दिल्ली पोलीस येते. ते आता मुलांना आपल्या मुलींना डोके फोडणारे ते पोलीस, म्हणजे ते त्यावेळेचे होते समजा, पण ते पोलीस. वरिष्ठांपर्यंत फोन झाला. तुम्हाला एक आतली गोष्ट सांगू का, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणाला सांगू नका. एखादा श्रीमंत व्यक्ती जर गळाला लागला का, काय काय पोलिसांना लय आनंद होतो तुम्हाला सांगतो. हा, असं असतं ते, तुम्हाला नाही कळायचं आतलं. ह्या केसमध्ये इतका मॅटर झाला की त्याला इतका जिप्सी गाड्यात असल्या 2-4 गाड्या नेऊन असा स्टाईलमध्ये उचलला वरून आरोरा. एवढा मोठा, आता एवढा मोठा माणूस हे करायचं म्हणल्यावर पेपरबाजी झाली सुरू. हा, पेपरबाजी असं झालं, अटक, एवढं ही मारलं. प्रकरण गाजत होतं, एवढे लोक मारलेली त्यावेळेस. पण ही न्यायव्यवस्था, हे पोलीस डिपार्टमेंट, हे कायदा आणि कानून, ही समाज, ही ह्या सगळ्याला विकत घेण्याची क्षमता एक गोष्ट ठेवते माहिती आहे तुम्हाला काय? मनी. लय पावर आहे भाऊ मनीला. सोपं आहे का एखाद्याला काही कोटींच्या मालकाला हात घालणं? एवढं सोपं आहे? ती जी रावजी, ते कायदा फिदा सगळे पाणी भरीत आहेत त्या पैशावाल्याकडे, तुम्हाला माहित नाही. आतलं 4-5 वर्ष झाली ह्या गोष्टीला. आता ह्या गोष्टी ह्या केसचे स्टेटस सांगतो, काय आजच्या तारखेला सांगतो. वरून अरोरा याला अगदी 10-15 दिवसात जामीन मिळाला. आदरणीय, माननीय, वंदनीय कोर्टाने दिला. पुढचं नका बोलायला, मिळू द्या. पोलीस सबळ पुरावे सादर करू शकले नाहीत, त्यामुळे केस अजून आहे तिथंच गाठांगले. आणि तारीख कधी पडते? या वर्षात 1-2 वेळा बस, लय नको त्रास. श्रीमंत आहे ते ऑडिट यायचे, असंच असतं. ही असंच असतं, ध्यानात ठेवा. नशीब गरिबाने ऐकू ना खराब. तुरुंगातला मी एपिसोड त्या दिवशी बनवलेला आहे बघा, तुरुंगात काय परिस्थिती. ही मोठा, त्याचं सगळंच मोठं, आणि पैशानी काही विकत घेता येतं. किती माल सरकावला कुठं काय आपल्याला तपास नाही. पण गडी अजून बाहेर आहे. स्टाईलमध्ये जीवानिशी ही गेली. ह्याच्यातून तुम्ही बोध एक घ्या फक्त, तुम्हाला जावाई येईल किंवा तुम्ही कुणाचं जावाई असता, जावाई थोडं जपा पाहू. आता असं समजू नका पोरींला जावाले मोठं उपकार केलं, पोरगी दिलं म्हणजे आम्ही म्हणून दिली, तुम्हाला काय मिळली असती का? अजिबात नाही. थोडं जावायला जपा. तो म्हणला ना बा कोंबडीच पाहिजे, कोंबडी करा बा, काय हरकत आहे. तो म्हणला ना बा मला ती तोळा पाहिजे, माझं लग्नात हे नाही दिलं बा, एखादा ग्रॅम कवा ना 2 ग्रॅमचा अंगठी करा बा, काय हरकत नाही. जावायला जपा. एखाद्या जावायने का मला फोन केला की मामा तुमच्या पाया पडतो, औषधाचं नाव सांगा, मी काय सांगणार नाही, तुम्ही काळजी नका करू. अशी दुनिया आहे महाराज. लय अवघडी. त्याच्यामुळं 2026-27 अजून एक आतली बातमी सांगतो. 2027च्या आतमध्ये आपले मित्र सुद्धा बदलले जाणार आहेत. ह्यांच्यापेक्षा सुद्धा एक वरची सिस्टीम आहे, ती काम करते, ती ॲक्टिव्ह झालेली आहे, बैठका चालू आहेत. मला काय जास्त बोलायला लावू नका, कारण मला जिवंत राहायचे उद्या स्टोरी सांगण्यासाठी. रामकृष्ण हरी माऊली.